कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष दावा करतायत की आम्ही विकास कामं करणार। मग भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आघाडी असू देत, काँग्रेस आणि महाविकासची आघाडी असू दे, हे दोन्ही पक्ष प्रामुख्याने सातत्याने सांगतायत की विकास कामं आम्हीच करू शकतो, दुसऱ्या कुणाच्या मध्ये ती धमक नाही आहे। मला या निमित्तानं प्रामाणिकपणे सांगायचं आहे, मूळ जर प्रश्न बघितला, या विकास कामाच्या डेव्हलपमेंटच्या आत जर कोण येत असेल तर सगळ्यात महत्वाचा महानगरपालिकेमध्ये चाललेली टक्केवारी, महानगरपालिकेतला चाललेला भ्रष्टाचार, निधी आणणं, निधी वाटप करणं आणि निधी उपयोगात आणणं, ह्याच्यात सगळ्यात मोठा जर कुठला अडचण असेल तो महानगरपालिकेत चाललेले भ्रष्टाचाराचे। महानगरपालिकेचे अधिकारी, इथले स्थानिक आणि लोकप्रतिनिधी, आमदार खासदार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि म्हणून कोल्हापूरची विकास कामं होत नाहीत, म्हणून कोल्हापूरची खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होत नाही। ही गोष्ट लक्षात घेऊन आज याला कुठेतरी मुरड घालायची, भ्रष्टाचाराचा मुद्दा कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करायचा, टक्केवारी कुठेतरी संपवण्यासाठी प्रयत्न करायचा। या माध्यमातून राजश्री शाहू आघाडीच्या प्रणित आम आदमी पार्टीच्या वतीने एक प्रतिकात्मक शपथपत्र आम्ही देतोय, अफिडेव्हिट तहसीलदारच्या सहीचं देतोय की महानगरपालिकेतले आमचे निवडून गेलेले नगरसेवक एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाहीत, कुठल्याही टेंडरच्या टक्केवारीमध्ये सामील होणार नाहीत, अतिशय पारदर्शीपणे कारभार करतील, आलेला निधी प्रामाणिकपणे वापरतील, अशा पद्धतीची ग्वाही या शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही देतोय। आणि आम्हाला आव्हान करायचं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, ज्या ज्या पक्षाला असं वाटतंय की विकास कामाचे आम्हीच धनी आहोत, त्यांनी त्यांच्या उमेदवारांना घेऊन अशा पद्धतीचं शपथपत्र सादर करावं, असं आवाहन देखील मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो। जय हिंद। समजा महायुतीचे पक्ष किंवा घटक पक्षाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते जर असं मतदारांना सांगत असतील की केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे, म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणू, तर मला या निमित्ताने सांगायचं, असं जर तुम्ही सांगत असाल तर ते तुमचं चुकीचं सांगणं आहे। मतदारांना मला सांगायचं आहे, अरे टॅक्स तुम्ही आम्ही भरतोय, आम्ही जीएसटी भरणार, आम्ही इन्कम टॅक्स भरणार, आम्ही प्रोफेशनल टॅक्स भरणार, आम्ही छोटे मोठे कर भरणार, आणि मग तुम्ही आम्हाला निधी देणारे कोण? आमचा निधी तुमच्या घशातनं काढून घ्यायची ताकद आम आदमी पार्टी ठेवते, आमचा निधी तुमच्याकडनं हिसकावून घ्यायची ताकद राजश्री शाहू वगैरे ठेवते। मतदारांना माझं आव्हान आहे, अशा पद्धतीचं कोण म्हणत असेल, कोण भीती दाखवत असेल तर त्याला जागेवर सांगा, आमचे पैसे आहेत ते तुम्ही तुमच्या पदरचे देत नाहीत, आमचे हक्काचे पैसे आहेत, आम्ही ते घेणारच घेणार, निधी स्वरूपात घेऊ किंवा योजनेच्या स्वरूपात घेऊ, आमच्या हक्काच्या पैशाला कोणी हात लावू शकत नाही, असंही आम आदमी पार्टीच्या वतीने ठामपणे आम्ही मतदारांना सांगतो की निधी आणण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। भले केंद्रामध्ये कुणाचंही सरकार असो, राज्यामध्ये कुणाचंही सरकार असो, जो प्रामाणिकपणे महानगरपालिकेच्या वाट्याला निधी येणार, विकास कामासाठी लागणारा निधी असणार आहे, तो आम्ही 100% घेऊन येणार। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।